संघटना, दोन संघटनांच्या दोन स्पर्धा, दोन महाराष्ट्र केसरी, सवाल अनेक. पण आज या चर्चेला सुरुवात करण्याच्या पूर्वी या सगळ्या गदारोळातून, या साठमारीतून काही सवाल निर्माण झालेत जे कुस्ती प्रेमींच्या मनात आहेत, कुस्ती पटूंच्या मनात आहेत. ते सवाल कुठले ज्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे. बडे मुद्देच्या माध्यमातून हे सगळे प्रश्न आपण आज उपस्थित करणार आहोत. एकाच वेळी दोन महाराष्ट्र केसरी स्पर्धा नेमक्या कशासाठी, हा मुख्य सवाल आज आपण बडे मुद्देच्या माध्यमातून उपस्थित करतोय. आणि जर या दोन स्पर्धा झाल्या तर मग खरी महाराष्ट्र केसरी स्पर्धा नेमकी कुठली आहे, सवाल हा सुद्धा आहे. मग यातून आणखीन एक प्रश्न, जर दोन महाराष्ट्र केसरी एकाच वर्षी महाराष्ट्राला मिळणार असतील तर मग खरा महाराष्ट्र केसरी कोण आहे, सवाल हा सुद्धा आहे. आपल्याला चर्चेला मुद्दा हाणायचा आहे, पॉवर पॉलिटिक्स मध्ये महाराष्ट्र केसरीच्या सन्मानाला आज नख लागतंय का, आणि जर ते लागत असेल तर त्याला जबाबदार कोण. आज आपल्याला या बडे मुद्देच्या माध्यमातून चर्चा करायची आहे. कुस्ती स्पर्धांमध्ये राजकीय हस्तक्षेप होतोय का, राजकीय आखाड्यात कुस्तीचं पानिपत होतंय का, हा सवाल आहे. आणि संघटनांमध्ये पडलेली फूट ही कुस्तीच्या मुळावर उठली आहे का, सवाल हा आहे. प्रश्न अनेक आहेत आणि हे प्रश्न जितके जटिल आहेत, हे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्या निर्माण झाले ते राजकारणातले आणि कुस्तीच्या मैदानातले असे सगळे पैलवान आज बडे मुद्देच्या आखाड्यात आहेत. आपण सगळ्यांचं स्वागत करूया. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस आपल्या सोबत आहेत. रामदासजी, स्वागत आहे तुमचं. आपल्या सोबत या चर्चेत थोड्याच वेळात सहभागी होणार आहेत डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील. आपल्या सोबत आता अर्जुन पुरस्कार विजेते कुस्ती प्रशिक्षक काका पवार आहेत. काका, तुमचंही स्वागत आहे. काका, तुमच्या मागे जी लाईट आहे ना, चेहऱ्यावरची लाईट ठेवा, तुमच्या मागची लाईट ती जरा जास्त येते. त्यानंतर आपल्या सोबत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष वैभव लांडगे सुद्धा आहेत. वैभवजी, तुमचंही स्वागत आहे. आपल्या सोबत डबल महाराष्ट्र केसरी विजेता शिवराज राक्षे सुद्धा आहे. शिवराज, तुमचंही स्वागत आहे या चर्चेमध्ये. आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप बोंडवे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालेत. थोड्याच वेळात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार, नव्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजक रोहित पवार सुद्धा जोडले जाणार आहेत. पण मी या चर्चेची सुरुवात करणार आहे रामदास तडस यांच्यापासून. रामदासजी, तुम्ही नुकतीच महाराष्ट्र केसरीची स्पर्धा घेतली. त्या स्पर्धेचा सगळा दोरोडा खाली बसण्याच्या आधी, वाद सगळा खाली बसण्याच्या आधी, आज पवारांच्या नातवानं म्हणजे तुमच्या विरोधकांनी नवी कुस्तीची स्पर्धा महाराष्ट्र केसरीची घोषणा केली. आज रोहित पवार तुमच्या विरोधात लंगोट बांधून मैदानात उतरलेत. कशासाठी? आणि आता सगळ्यांच्या समोर प्रश्न निर्माण झालाय, मग कुठली महाराष्ट्र केसरी स्पर्धा वैध असेल, कुठल्या स्पर्धेत खेळावं? कैलासवासी मामासाहेब मोहळांनी या कुस्ती स्पर्धेला सुरुवात केली, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला. आणि जवळजवळ 12 वर्ष मी सुद्धा त्या कुस्ती स्पर्धेमध्ये खेळलो. काही वर्ष उपाध्यक्ष सुद्धा राहिलो या परिषदेचा. आणि या स्पर्धेनंतर पवार साहेब या कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष झाले आणि त्या ठिकाणी सरचिटणीस म्हणून बाळासाहेब लांडगे झाले. आता जवळजवळ 40 वर्ष पवार साहेब अध्यक्ष होते, बाळासाहेब लांडगे सरचिटणीस होते. पण या 40 वर्षाच्या कार्यकालामध्ये ज्या प्रमाणात पैलवान समोर जायला पाहिजे ते गेले नाही. 12 वर्ष आम्ही बी भोगलं, आम्हाला माहित आहे. आम्ही नॉमिनल जात उपाध्यक्ष असताना सुद्धा आम्हाला का अधिकार होता आम्हाला सर्व माहित आहे. परंतु या 2022 मध्ये आम्ही सर्व महाराष्ट्रातले पैलवान एकत्रित आलो आणि यांचं काम बरोबर नसल्यामुळं, कारण एकदा तरी वर्षातून यांना नॅशनल घ्यावे लागते, ती नॅशनली घ्यायची नाही, कोणत्या स्पर्धा घ्यायच्या नाही, फक्त महाराष्ट्र केसरी तेवढी स्पर्धा घ्यायची. परंतु ऑल इंडिया कुस्तीगीर संघटनेचा असा नियम आहे की त्यांनी महिलाच्या कुस्त्या घ्यायला पाहिजे, त्यांनी ग्रीको रोमन घ्यायला पाहिजे, नॅशनल कुस्त्या घ्यायला पाहिजे. पण बाळासाहेब मात्र या गोष्टीला दुराव होते, कोणी एकही कुस्ती घेतली नाही त्यांनी. आणि म्हणून ऑल इंडिया कुस्तीगीर महासंघानं यांना नोटीस दिलं, एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, 5दा नोटीस दिलं आणि अपेलेशन यांचं मला कॅन्सल केलं. आणि नंतर आम्ही अपेलेशन यांचं कॅन्सल झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटना निर्माण केली
आणि आता आमच्या इथं जवळजवळ नॅशनल बी झाल्या, महिलाच्या कुस्त्या आता आम्ही वर्धेला घेतल्या, अशा अनेक ग्रीक कुस्त्या झाल्या. कारण या कुस्त्या झाल्यानंतरच पैलवान वाढू शकते, नाही तर फक्त महाराष्ट्र केसरी पुरता आपण सीमित राहू. कारण पहिले असं होतं का महाराष्ट्र केसरी उद्याचा हिंद केसरी राहायचा, महाराष्ट्र केसरी उद्याचा नॅशनल मध्ये सुवर्ण पदक मारायचा, महाराष्ट्र केसरी उद्याचा राष्ट्रकुल मध्ये जायचा, अशी परंपरा या महाराष्ट्राची होती. बरोबर. पण बाळासाहेबांना मात्र हे परंपरा खुंटून टाकण्याचं काम केलं. पवार साहेबांनी अनेकदा त्यांना समजवलं, परंतु त्यांनी मलाही ऑफर दिली होती का तुम्ही या परिषदेचे अध्यक्ष बना. पवार साहेबांनी स्वतः राजीनामा देऊन तू अध्यक्ष बन हे सुद्धा मला म्हटलं. पण बाळासाहेबाचा एक आग्रह होता का मी सरचिटणीस नसलो तर माझा मुलगा सरचिटणीस झाला पाहिजे, आणि मला घराने यायचं, कुस्तीमध्ये सुद्धा राजकारण आणण्याचं काम बाळासाहेब लांडगेंनी केलं. आणि म्हणून आम्ही महाराष्ट्र कुस्तीगीर संघटना संघ स्थापन करून याला ऑल इंडिया कुस्तीगीर संघाची मान्यता घेतली. आता यामध्ये महाराष्ट्र केसरीमध्ये खेळणारा पैलवान हा नॅशनल मध्ये जाईल या संघाच्या माध्यमातून, यामध्ये खेळणारा पैलवान राष्ट्रकुल मध्ये जाईल, कॉमनवेल्थ मध्ये जाईल, ऑलिम्पिक मध्ये जाईल. इथून सुरुवात करावी लागते. ठीक आहे. तरच रामदाजी, मान्यता तुमची भूमिका महाराष्ट्राच्या समोर आली. मान्यता आहे, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदची मान्यता काढली आहे, मग तिथं खेळणारा पैलवान या नॅशनल मध्ये खेळू शकत नाही. ठीक आहे, तुम्ही तुमची भूमिका मांडली, पण ही भूमिका मांडत असताना तुम्ही जसे त्यांच्यावर आरोप केले ना की त्यांनी अनेक गोष्टी चुकीच्या केल्या आणि म्हणून आज त्याच्याबद्दल आम्हाला ही भूमिका घ्यावी लागली असं तुम्ही म्हणताय. मान्यता त्यांची गेली, तुम्हाला मान्यता मिळाली, तुम्ही तुमची बाजू मांडताय. पण तुमच्या बाजूला उजव्या हाताला एक मल्ल आहे, आपल्या कुस्तीपटू आहेत, डबल महाराष्ट्र केसरी, आणि शिवराज राक्षे जी स्पर्धा तुम्ही परवा घेतली त्या स्पर्धेमध्ये या खेळाडूवरती अन्याय झाला. या खेळाडूच्या वरती जो अन्याय झाला त्याला वाचा फोडण्याचं काम न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्ही केलं. कदाचित तुम्ही पाहिलं नसेल, मला माहीत नाही. मी महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना पुन्हा ते फुटेज दाखवणार आहे, त्या याची व्यथा दाखवणार आहे आणि त्याच्याबद्दलचं तुमचं महाराष्ट्राला म्हणणं आम्हाला जाणून घ्यायचं आहे, कारण तुम्ही सगळे प्रमुख आहात. शिवराज राक्षे यांची ती कुस्ती आपल्याला बघायची आहे, ज्या कुस्तीमध्ये शिवराज राक्षे मॅटवरच्या त्या लढाईमध्ये त्याला पराभूत करण्यात आलं. मी पुन्हा माझ्या सहकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी ती कुस्ती दाखवावी, जी कुस्ती वादात सापडली. महाराष्ट्राला असं वाटलं शिवराज राक्षेवरती अन्याय झाला, ती कुस्ती महाराष्ट्राला पुन्हा एकदा दाखवूया आणि पुन्हा त्याच्याबद्दलचं मला म्हणणं जाणून घ्यायचं आहे. हे ती कुस्ती आहे, हीच ती गाजलेली कुस्ती महाराष्ट्र केसरीच्या या मैदानावरती झालेली, मॅटवरती झालेली. दोन्ही खांदे टेकलेले नाहीत, हे उभ्या महाराष्ट्रानं बघितलं, सोशल मीडियाच्या, टीव्हीच्या सगळ्या माध्यमातून बघितलं. दोन्ही खांदे खाली टेकलेले नसताना सुद्धा राक्षे यांना पराभूत घोषित करण्यात आलं आणि त्याच्याबद्दलची लढाई, जी सगळी लढाई लढायची ते राक्षे लढतायत. आता आपल्यासोबत शिवराज सुद्धा आहेत. पण मला रामदासजी, तुम्ही त्यांच्यावर जसे आरोप करताय तसं तुमच्या या स्पर्धेमध्ये पारदर्शकता नव्हती. आरोप काय काय रोहित पवारांनी केलेत, खरं तर ते यायला पाहिजे होते, मी त्यांना आज आमंत्रित केलं होतं. त्यांनी आरोप केले की तुमचा संघ नाही, तुमचं कंपनी झाली आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, पण या सगळ्यामध्ये घराणेशाही, राजकीय वरदहस्त, राजकीय हस्तक्षेप, सगळे आरोप तुमच्यावरती केलेले आहेत. तुम्ही वेगळे कसे, हा सवाल आहे. आणि जो आज कुस्तीपटू न्याय मागतोय त्याच्या न्यायाचं काय? मी याच्याबद्दल थोडं सविस्तर बोलतो, कारण त्या महाराष्ट्र केसरी कुस्तीमध्ये मी सुद्धा त्यावेळेस उपस्थित होतो, कारण मी 4 दिवस उपस्थित होतो. आणि हे कुस्ती जेव्हा राक्षीची आणि पृथ्वीराज मोहोळची ज्यावेळेस झाली त्यावेळेस मी स्वतः हे कुस्ती पाहिली. पृथ्वीराजने ढाग मारली. आता त्यानंतर रेफरी, साईट रेफरी आणि मॅच चेअरमन यांनी तिघांनी ते कुस्ती झाली म्हणून निर्णय दिला. त्यानंतर त्यांचं एक खेळाडू म्हणून त्यांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाला एक अर्ज करायला पाहिजे नव्हतं का आमच्यावर अन्याय झाला, ही कुस्ती काय करायचा आम्हाला निर्णय द्या. पण आम्ही तिथं बसून, मी होतो, सरचिटणीस होते, उपाध्यक्ष होते, सर्व तिथं आम्ही कमिटी बसून सुद्धा आमच्याकडे न येता रेफरीला मारायचं, त्याला लात मारायची, त्याचं शर्टर पकडायचं आणि तिथं गोंधळ घालायचा, हे एका पैलवानाला शोभत नाही. कारण पैलवानाबद्दल मला फार आदर आहे, कारण पैलवान होतो म्हणून मी आज त्यांच्यावर खासदार झालो, 3 वर्षाच्या बंदीची कारवाई करायला तुम्हाला 3 तास सुद्धा लागले नाही, पण गेले कित्येक दिवस झाले तुम्ही त्याला न्याय नाही दिले ना.
हे किती संयुक्त आहे शिवराज हे शिवराज आपण. आणि यानंतर त्यांनी तर आम्हाला न्याय बी मागितला नाही, त्यांनी मला शिवराज न्याय तुमचं बी काय मागितला म्हणणं आहे? नाही. शिवराज तुमचं काय म्हणणं आहे? आम्ही बाकी बी नाही. पाहुण्यांकडे मी जातो, हा एक मुद्दा आपण पुढे नेऊया. शिवराज तुमचं काय म्हणणं आहे? सर्व महाराष्ट्राने जनतेने व्हिडिओ पाहिलेला आहे सर. मी न्याय मागितला की नाही मागितला, त्यांच्याकडे मी दाद मागितली. आता तडस म्हणतात, रामदासजी तडस म्हणतात की न्याय मागितला नाही. न्याय मागितला मी तिथं. आता त्या तांत्रिक आता जे पदाधिकारी होते बरोबर, ज्यावेळेस मी कुस्तीमध्ये न्याय मागत होतो, संघटनेचे पदाधिकारी मला काही न्याय त्या ठिकाणी देत नव्हते. आणि दुसऱ्या दिवशी संघटनेचे समितीचे संयोजक संदीप बोंडे सांगतात की त्या TV9 ला सांगतात की पंचांची चुकी आहे त्या ठिकाणी. मग त्या ठिकाणी त्या टायमिंगला तुम्ही कमिटी का नाही नेमली? आमच्यावरती बंदी तुम्ही लगेच घातली 3 तासात. आम्ही लगेच कमिटी नेमली असती. आणि काय आम्ही वरतून जे आहे ऑल इंडियाचे नियम, त्या नियमाप्रमाणे आम्ही, तुम्हाला असं वाटत होतं का तुम्हाला न्याय मिळाला नाही, त्या न्याय देण्याची कोशिश केली असती. परंतु तुम्ही हे न करता एका पंचाला, उद्या तुम्ही पंच होणार आहे, तुम्ही प्रशिक्षक होणार आहे, कारण सर्व शेवटपर्यंत माणूस काही कुस्तीगीर राहत नाही, त्याच्यातून तुमचे पुन्हा पठ्य तयार होणार आहे. तर तुम्ही अशी वागणूक करणं हे बरोबर नव्हतं. पण मग अन्याय करणं कितपत योग्य आदर आहे? आहे. एका खेळाडूवरती डबल महाराष्ट्र केसरी मला असलेल्या वाटते ह्या व्यक्तीवरती अन्याय करणं कितपत योग्य आहे? ऐका सर, मला एक फक्त सांगायचे. त्याला न्याय बी मागायला पाहिजे. रामदास अन्याय तडस झाला, म्हणतात, माझ्यावर अन्याय झाला तर मी न्याय मागणार ना. रामदासजी तडस म्हणतात ना आता की कुस्ती आम्ही संघटनेचे नियमन रेफरीने जो निर्णय घेतला, तुम्ही आता संघटनेचे उपाध्यक्ष होता किती आधी 10 वर्षापूर्वी, तुम्ही स्वतः पहिलवानकी केलीत ना, तर मग तो व्हिडिओ दाखवून तुम्ही सांगा बरं ती कुस्ती झालीत का नाही झालीत? रामदासजी, आणि म्हणून आम्ही एक कमिटी नेमली. नाही, तुम्ही स्वतः कुस्तीपटू राहिलेले आहेत रामदासजी. तुम्हाला वाटत नाही अन्याय झाला? तुमचं प्रामाणिक मत एकदा महाराष्ट्राला सांगून टाका की शिवराजवर नाही झाला अन्याय. आम्ही व्हिडिओ दाखवतोय, महाराष्ट्राला दाखवतोय, तुम्ही बघितली, तुम्ही तर प्रत्यक्ष बघितली. आखरी कुस्ती हे पंच लढवते, मॅच चेअरमन राहते, कुस्ती पंच राहते, साईड चेअरमन राहते, हाच खरा निकाल देते. आता न्याय, त्यांना अन्याय झाला, न्याय मिळाला, पण आम्ही आता कमिटी नेमली. त्यांनी तर आम्हाला कमिटी नेम असंही म्हटलं नाही, आम्ही स्वतःहून कमिटी नेमली. विलास कतुरे आणि त्याच्यामध्ये जे सदस्य आहे सर्व इंटरनॅशनल रेफरी आहे, इंटरनॅशनल प्लेयर, इंटरनॅशनल रेफरी आहे, त्यांच्या माध्यमातून कमिटी नेमली. तो निर्णय आम्ही त्यांना सांगितलं की 28 फरवरीपर्यंत तुम्ही न्याय, या कमिटीचा निर्णय आम्हाला द्या. जर त्या कमिटीचा निर्णय विरोधात गेला तर आम्ही पंचाला बी सस्पेंड करू. ठीक आहे सर, जर मी अर्जच केला नाही कमिटी स्थापन न्याय करायची तर गरज मागावं काय लागेल होती ना. ना? नाही, न्याय तर तिथंच मागितला ना, जागेवरच न्याय मागितला, तिथं मिळाला नाही ना. ज्या अर्थी एखाद्यानं ऑब्जेक्शन घेतलं तर कमिटीचं स्थापन करावंच लागेल ना. पण तिथं अन्याय टाळू शकला असतात ना सर तुम्ही. उद्या यायचंही तर त्यांनी कोर्टात जाता येते त्यांना. ठीक आहे, मी थोडंसं पुढे जातो, हा मुद्दा घेऊन मी पुढे जातोय. आज नव्या महाराष्ट्र केसरीची जी घोषणा झाली, त्या घोषणेच्या संदर्भात काका पवार, मला तुम्हाला विचारायचंय, तुम्ही आता शरद पवारांच्या गटाकडे गेलेले आहात. आज नव्या महाराष्ट्र केसरीची स्पर्धेची घोषणा झाली. खरं तर 2-2 महाराष्ट्र केसरी कशासाठी, हा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे. आठवड्याभरात दुसरी स्पर्धा, दुसरा महाराष्ट्र केसरी, काय म्हणायचं या सगळ्याला? भाऊ अध्यक्ष झालेत हे मान्य आहे. त्यांनी जी पहिल्या सुरू जी सांगितलं सगळ्या गोष्टी ते मान्यच आहेत आम्हाला बी. त्यांनी सांगितलं, सर्व गोष्टी केल्या. पण जास्तच अन्याय होत असेल तर भाऊ अध्यक्ष तुम्ही झालात आणि सगळ्या गोष्टी जर घडत असत्या तर ती महाराष्ट्र केसरी कशी समजायची आम्ही? मेन महत्वाचा पॉइंट, तुम्ही गाड्या सुद्धा दिलेल्या, तुम्ही ज्या संयोजकांनी गाड्या ठेवल्या आणि त्या संयोजका पैलवानाला तुम्ही एखाद्या हाकालून देताय सत्काराला बोलवून, ही म्हणजे तुमची संस्था आहे का? एक पैलवानाला, चांगल्या पैलवानाचा तुम्ही ही करता, अपमान करता का? काकासाहेब, थोडा कॅमेरा मागे घ्या, बोलवून घेऊन त्याचा ते तुम्ही दिसत नाहीयेत. बोला बोला. अन्याय करता म्हणताय ना सगळे जण, तुम्ही ज्या वक्ताला अन्याय करताय म्हणताय ना, त्या पोराचं दिसतं आम्ही माफी मागितली, नाही करायला पाहिजे होतं, त्याला राग सहन नाही झाला, तुम्हाला न्याय मागत होता तिथं सगळ्याला मिळून, पंचाला नाही झालं तर तुम्ही न्याय द्यायला पाहिजे होता त्याला, राक्षाला. तिथं तुमच्या भोवती फिरत होता, तुम्ही तोरामध्ये होते सगळे, असं वाटलं की महाराष्ट्र केसरी आमचीच आहे होणारी. पाठीमागं निरीक्षण केलं सगळ्या गोष्टीचं. तुम्हाला साहेबांनी सांगितलं होतं की अध्यक्ष तुम्हीच बना, रामदास तडस तुम्ही बना, मला पक्षाची काही घेणं देणं नाही,
म्हणले का नाही, आपणच होतो त्याच्यामध्ये. पण एवढा अतिचार करायचा, एवढा एखाद्याला मुर्दा झाला म्हणजे त्याला मारायचं. तुमचा प्रश्न तसं झाला राव. सगळ्या गोष्टी तुमचं म्हणजे ज्याने काय केलं नाही त्याला तुम्ही तोडपून काढायचं आणि परत आम्हालाच म्हणायचं तुम्ही काय करताय. अहो तुमचं तिथं आल्याच्या कम से नंतर कम न्याय एक पत्र तर द्यायला पाहिजे, एक अप्लिकेशन लिहिली असती का आम्हाला भाऊ मान्य नाही, तुम्ही आम्हाला न्याय द्या, पैलवानाला बोलवलं, एवढी मी नाही तर करू तुमच्यावर शकत राग होते. करतोय तुमच्यावर. तुमच्या संघ बोलतोय भाऊ मी. तुमचं एक पैलवानाला बोलून तिथं अपमान केला, तुम्ही एक गाणी दिली नाही आणि एका पैलवानाला तुम्ही गाणी दिली. हे कसला न्याय आहे? हा, ह्यांचा कसला न्याय आहे आणि ह्यांची कसली नाही, महाराज तुम्ही केसरी गायकवाड म्हणायची? बद्दल बोलता काय काका? गायकवाड बद्दल बोलतो, बोलता गायकवाड का? बद्दल सुद्धा. हो अहो आता तुम्ही काका, कार्यक्रम ठेवला त्यांनी भाऊ, कुस्ती करायला पाहिजे. कार्यक्रम मधातच ठेवला, कुस्ती त्याला सोडून जायचं. बोलवलं तुम्ही, त्याचा कुस्ती अपमान करायला पाहिजे केला ना. म्हणजे आमच्या पैलवानाचा हारजीत अपमानच होतेच आहे करायचा होता का कुस्तीत. तुम्हाला सगळ्याला? काका, तुम्ही एक मोठे पैलवान आहे. आपण सर्व मिळूनच हे संघटना स्थापन केली. तुम्ही माझ्या सोबतच होते, मी तुमच्या सोबतच होता. होतो. तुम्ही आम्हाला फेकून दिलं हो भाऊसाहेब, तुम्ही फेकून आणि दिलं. राजकारणाचं जाऊ दे आता, ते विषय सोडून दिला. मी त्याचं काय घेणं नाही. पैलवान वाचवा, महाराष्ट्राची पैलवानकी जगवा. यांच्या नादाला लागून तर तुमची पैलवानकीची पार वाट लागून जाईल. असं सरत चालतच राहणार महाराष्ट्र केसरी. डबल होणार, टिबल होणार, 4 वेळा आमचं होणार काका भाऊ. धोरणच राहील का या महाराष्ट्राचं वैभव जे जुनं आहे ते आलं पाहिजे समोर. दुसरं आमचं काही नाही, याच्यात काही आमचं राजकारण नाही आहे. ठीक मग आहे. आता राजकारणाकडे मी येणार आहे. फक्त मी राजकारणाकडे येणार आहे. चंद्रहार पाटील जोडले गेलेले आहेत आपल्यासोबत. डबल महाराष्ट्र केसरी पैलवान आहेत. चंद्रहार, मला सांगा, ह्या महाराष्ट्रात ही तुतुमय एका बाजूला, दुसऱ्या बाजूला दुसरी महाराष्ट्र केसरी स्पर्धा आज जाहीर झालेली आहे. या सगळ्याकडे तुम्ही पैलवान म्हणून कसं पाहताय? खरंच हे गरजेचं आहे का? हे कुस्तीच्या हिताचं आहे का? म्यूट आहात तुम्ही, म्यूट करा चंद्राजी. बोला, सलग बोला. ऑडिओ बंद आहे तुमचा. ऑडिओ चालू करा फक्त. माझा हा येतोय. बोला, सलग बोला. आवाज येतो. मला एवढाच प्रश्न दोन्ही संघटनेला विचारायचा आहे की ह्या वर्षी महाराष्ट्र केसरी तयार किती होणार 2025 सालामध्ये? आता ज्या फेब्रुवारी मार्च मध्ये 2 महाराष्ट्र केसरी, हे 2024 चे महाराष्ट्र केसरी, आणि 2025 चे डिसेंबर मध्ये परत 2 महाराष्ट्र केसरी होणार. म्हणजे टोटल 4 महाराष्ट्र केसरी या महाराष्ट्रामध्ये एका वर्षात तयार होणार आहेत. एका वर्षात 4 महाराष्ट्र केसरी. डिसेंबर मध्ये 2025 चे 2 महाराष्ट्र केसरी होणार. हे तर बरोबर आहे. आता पृथ्वीराज मोहोळ आणि ज्या स्पर्धा जाहीर केल्या त्या 2024 चे महाराष्ट्र केसरी आहेत ती. आणि 2025 ला परत म्हणजे एका वर्षात 4 महाराष्ट्र केसरी होणार. ही कुस्ती खेळ आहे, पण या पदाचा खेळ लावला या सर्व संघटनांनी. त्या राजकारणामुळे त्या महाराष्ट्र केसरी पदाची पूर्ण इज्जत गेलेली आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. अतिशय कठोर शब्दामध्ये त्यांनी हे केलंय. बोंडवेजी, मला तुम्हाला विचारायचं आहे त्याच्याबद्दल. ते थेट म्हणता तुम्ही खेळ लावला या स्पर्धेचा, खेळाचाच खेळ लावला. माझा सर अजून एक दुसरा प्रश्न आहे. प्लीज. मला माझा संघटनेला विरोध नाही, परिषदेला सुद्धा विरोध नाही माझा. दोघांनी मिळून एक स्पर्धा घ्यावी, त्या महाराष्ट्र केसरीला 1 कोटी रुपये बक्षीस जाहीर करावं, यासाठी मी उद्या उपोषण सुद्धा केले सांगलीमध्ये. पण माझा प्रश्न खासदार साहेबांना आहे, अध्यक्षांना आहे की आर्मीतल्या पैलवानांना कशासाठी तुम्ही बंदी घातली होती? हा माझा प्रश्नाचं उत्तर. आर्मीतले पैलवान अतिरेकी आहेत म्हणून तुम्ही बंदी घातली होती का? रेल्वे तुम्हाला कुठलं कारण आहे की त्या पैलवानावर बंदी घातली होती? मला या प्रश्नाचं एका उत्तर पाहिजे फक्त. आर्मीतल्या पैलवानांची काय अडचण होती? रामदासजी. आर्मीचे पैलवान, जसं आपलं महाराष्ट्राचे कुस्तीगीर नियमाप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यातून सिलेक्शन होऊन त्या ठिकाणी येत असतात, प्रत्येक जिल्ह्यातून, आणि त्यांनाच आपण खेळासाठी परमिशन देत असतो. आणि तिथं जर आर्मीचा पैलवान कोणा जिल्ह्यातून आला असता तर आम्ही त्याला घेतली असतं, कारण तो तिथला रहिवाशी राहते, तर त्यांनी त्या जिल्ह्यातून यायला पाहिजे होतं कोण्या जिल्ह्यातून. कारण असा नियमच बनला आहे महाराष्ट्राच्या संघाचा असो का परिषदेचा असो, हा पहिलेपासून नियम बनला आहे. तर त्या जिल्ह्यातून आला पाहिजे, तो डायरेक्ट आर्मीतून नाही, जिल्ह्यातून आला पाहिजे. हे महाराष्ट्र संघटना त्याच्यासाठी आहे. जिल्ह्यातून संदीप आपल्याला माहिती आहे, पृथ्वीराज पाटील कोल्हापूर जिल्ह्यात ट्रायलला उतरणार होता, पण त्याला खेळून दिले नाही आर्मीचा पैलवान म्हणून. अनेक रेल्वेचे पैलवान खेळून दिले नाही त्या स्पर्धेमध्ये. माझा संघाला आजही विरोध नाही. मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलोय, मला कुस्ती वाचवायचे.
ह्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि दुसरा, एका वर्षामध्ये 4 महाराष्ट्र केसरी हा काय खेळाचा खेळ लावलाय का असं त्यांचं म्हणणं आहे. रामदासजी, तुमच्याकडे येतो, मला संदीपजींना विचारू देत. आवाज म्यूट आहे. हा, बोला बोला. सर्वांना नमस्ते. नमस्ते. आवाज येतोय नमस्ते. माझा? येतोय. हा सर, आवाज येतोय सर? येतोय येतोय, बोला बोला. हॅलो सर, आवाज येतोय सर? येतोय, बोला, सलग बोला. हा, सर्वांना नमस्ते. सर, आम्ही संघटनेचा खेळ मांडलेला नाही, महाराष्ट्र केसरीचा खेळ मांडलेला नाहीये. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघात परिषदेचा खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होत नाही. महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा फक्त महाराष्ट्र केसरी नसून महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा आहे आणि या स्पर्धेतला जिंकलेला खेळाडू हा राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होतो, म्हणून आम्हाला ती स्पर्धा घ्यावी लागते. आता महाराष्ट्र राज्य परिषदेचा जर खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होत नसेल तर मला वाटतं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने नक्कीच याचा खेळ मांडलेला आहे. काकासाहेब बोला. खेळ मांडलाय, सांगा ना काय खेळ मांडलाय? आता तुम्हीच खेळ मांडलाय सगळ्या गोष्टीला. तुम्हाला मान्यताच तुम्ही जे नाहीये खेळ- तर तुम्ही कसं घेताय ही स्पर्धा, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि तुम्ही कुठली मान्यता स्पर्धा नाही? घेताय, आता त्याला जे कोर्टात- सर्टिफिकेट मिळेल त्या सर्टिफिकेटचं काय करायचं? त्याला जर उद्या नोकरी मिळणार नसेल, काही नसेल, तर हे फक्त केवळ देखावा दोन्ही असेल का? नॅशनल, दोन्ही नॅशनल त्यांच्या अलीगली ठरवले आता. त्यांचं दोन्ही नॅशनल अलीगली येतात, मग त्यांनी काय करायचं पोरवानी? सांगा ना त्यांना. आज काय त्यांना संदीपजी? विचारा की अलीगली आहे का नाही. कोर्टाने ऑर्डर दिल्या, कोर्टाने, दिल्ली कोर्टाने, बेंगळूरचं पण आणि पुण्याचं पण. ह्यांचं काय आता मग काय करायचं? आता रेल्वेची भरती झाली आमच्या, ते फेकून दिले सर्टिफिकेट सगळे बाहेर. बोला मग कसं संदीपजी, करावं? बोला. पोरवांचं नुकसान नाही का? मुलांचं नुकसान नाही का? बोला. नाही का नुकसान? सर माझं हे आता कसं माहितीये का बनवा. अहो तुम्ही संदीप बोंडवे साहेब, तुम्ही अहो पैलवानाला बोलून घेऊन त्याचा अपमान केला, गाडी नाही दिली, आणि तुम्ही महाराज केसरी बोलताय राव. हा, एक पैलवानाला तुम्ही बोलून घेऊन अपमान करताय. हा कसला न्याय आहे तुमच्यापाशी? आणि काय सांगायला राव तुम्ही बोलताय राव? नाही नाही नाही. काका ते मुलांच्या मला बोलू नुकसानाबद्दल द्या, मला काकासाहेब. विचारू द्या. मुलांच्या नुकसानाबद्दल काकासाहेब, मला बोलू द्या काकासाहेब. काकासाहेब बोलू द्या आता त्यांना. हा, हे ना, मला काकासाहेब सांगा, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचा खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळणार असेल, तुम्ही जसं लेखी देणार असेल त्या खेळाडूला, तर यानंतर आम्ही एकही स्पर्धा घेणार आहे. तुम्ही लेखी देता का खेळाडूंना की आम्ही तुम्हाला नॅशनल खेळू म्हणून? अहो आमचं म्हणणं काय आहे, तुमचे महाराष्ट्र केसरी बघा, तुम्ही सांगा कधी जीवन झाली आपली संघटना? 2 वर्ष झाले, 1 वर्ष झालं, 2023 ला लास्टला तुमची संघटना जीवन झाली. ह्याच्या इतरित काय झालं? मग तुम्ही काय पहिल्यापासून धरणार का? तुमची नवीन धरा महाराष्ट्र केसरी, धरा तुमची नवीन. ही कशाला दुसरी उभं होते? अहो तुम्ही ज्या गोष्टीनं करताय ना, कुस्तीच्या बराबरीला नाही, हे लक्षात घ्या. विचारा बाळासाहेब लांडगेला की बाबा हे असं का झालं, हे कोण्या कारणामुळे झालं? तुम्ही संघ होता का नाही बाळासाहेब संघ? तुम्ही होता का नाही? सांगा ना. तुम्ही शेवटपर्यंत होता. ज्या वक्ताला हार गोष्टी तुम्ही दुसऱ्यावर लोटताय राव. आपल्या स्वतःवर पण घ्यायचं जा थोडस. ठीक आहे. काकासाहेब, त्यांना बोलू द्या. आपण खूप प्रश्न त्यांना विचारलेत, सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण घेऊ. सर, आता आहे ना, काकासाहेबांनी आरोप केला की तुम्ही 66 महाराष्ट्र केसरी स्पर्धा का घेता. आता जर रोहित पवार जर चर्चेला असते तर मी त्याला विचारलं असतं की शरद पवार गट आता स्थापन झालेला आहे, आणि जर आता शरद पवार गटाचं सरकार आलं असतं तर शरद पवार गटाचा मुख्यमंत्री किती होता? 27वा असता का पहिला असता? सर, आमच्याकडे राष्ट्रीय संघटनेची ज्याला मान्यता आहे. बसला राव मुख्यमंत्री, काय करायचे आपल्याला? मुख्यमंत्र्याचं उदाहरण दिलं काका, उदाहरण तेवढी जायची पावसायची. आपणाला आपल्या खेळाडूंचं बघा, महाराष्ट्राला ऑलिम्पिक मध्ये वैभव लांडगे सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. वैभवजी, तुम्ही ऐकलं? जायची गरज नाही राव. मुख्यमंत्री काय, आपल्याला काय घेणं देणं आहे मुख्यमंत्री? रोहित पवारांच्या एंट्रीवर त्यांचा आक्षेप आहे. रोहित पवारांनी लंगोट बांधली. आता ते म्हणतात का बांधली? नाही, रोहित पवारांनी तुमच्यावर अन्याय झाला म्हणून त्या बिचाऱ्याने एकच शब्द सांगितला की महाराष्ट्र केसरीमध्ये अन्याय झाल्यामुळे मी घेतोय. ती एक संयोजक आहेत आणि त्या संयोजकांमधून त्यांना वाटलं की मला घ्यावं. आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बाळासाहेब लांडगे आहेत जीवन. वैभवजी वाटलं. काका मला वैभवजींना बोलू दे. वैभवजी चर्चेत जोडले गेले. वैभवजी, माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत? हा, येतोय ना सर, बोला ना. हा, रोहित पवार यांना लंगोट का बांधावी लागली? लंगोट बांधायचा प्रश्न नाही. नगर जिल्हा तालीम संघाला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची 3 महिन्यापूर्वी महाराष्ट्र केसरी मी डिक्लेअर केली होती. बाळासाहेब लांडगेंना मी मागणी पण केली होती की नगरला महाराष्ट्र केसरी घ्यायची म्हणून. या 2 वादात
तर हे नगरलाच हे वातावरण हे झाल्यामुळे रोहित दादांनी ट्विट केलं व मला फोन केला, माझा फोन झाला, मला म्हणे तुम्ही स्पर्धा देणार का? मी दादांना म्हणलो हो घेतली तरी हरकत नाही, म्हणलो काही प्रॉब्लेम नाही. तर अन्याय झाल्यामुळं आणि हे आप्पा पण सांगतील आता ती ओरिजिनल कुस्ती झाली का नाही झाली, कुस्तीवर विषय चालू आहे. पाटील म्हणतात की 2-2 महाराष्ट्र केसरी झाले नाही पाहिजे. पाटलांना मी पहिले एक विनंती करतो, तुम्ही महाराष्ट्र केसरी झाले ते महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे ह्याच्यात 2दा झाले, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने भरवले. आता वाद हे पुण्याचा आहे पाटील. चंद्राजी मला तुम्हाला या चर्चेत आणायचंय. ह्या सगळ्या 2 संघटनांच्या वादामध्ये कुस्तीच्या प्रतिष्ठेला नख लागतंय का आणि कुस्तीच्या मुळावर उठणारा हा वाद आहे का? हा 2 संघर्षांमधली जी पॉवर पॉलिटिक्स आहे ते 4 महाराष्ट्र केसरीच्या पैलवानाचा कोण विचार करत नाही या स्पर्धेमध्ये. प्रत्येक जण आपापली पोळी कशी वाचता येईल याचा विचार करतोय. आज मी जाहीर केल्याप्रमाणे द्या ना 1 कोटी रुपये महाराष्ट्र केसरी विजेत्याला. परवा पृथ्वीराज मोहळात जाहीर करा तुम्ही 1 कोटी रुपये बक्षीस. तिथपर्यंत पोहोचायला तेवढा त्याचा खर्च आलेला आहे. पुढच्या वर्षी मी घेतो सांगलीला 1 कोटी रुपये मी बक्षीस जाहीर करतो, आज जाहीर करतो मी. असलं काय तर पैलवानांचं जे पहिल्या जायचा विचार करायची का मी आधी 3 महिने जाहीर केलं तर मी 2 महिने जाहीर केलं, 4 वर्षात 4 महाराष्ट्र केसरी होणार त्याचा विचार कोण करतोय का? पैलवानाच्या भल्याचा कोणीतरी विचार करा ना. तर तिथं शेतकरी कुटुंबातलं पोरगं तिथं 15-20 वर्ष कष्ट करून तिथं पोहोचलेलं असते. आज अनेक महाराष्ट्र केसरी शेतात काम करतात. 5 महाराष्ट्र केसरी मी दाखवतो आज तुम्हाला. पण चंद्राजी रोहित पवारांनी घोषित केलेल्या स्पर्धेत जर दुसरे कोणी गेले तर त्यांच्यावर कारवाई होईल अशी धमकी दिली जाते आणि त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मला बोंडवेंना पण विचारायचं त्याच्याबद्दल. ज्या पैलवानांना धमकी मिळाली की येणाऱ्या स्पर्धेत शिव दिलं जाणार नाही, हाच पैलवानांवर अन्याय व्हायला लागलाय. महत्वाचा सगळ्यात मोठा तो मॅटवरचा अन्याय वेगळा आणि मॅटवर म्हणजे मैदानाबाहेरचा अन्याय वेगळा. त्या पहिल्यातनं पैलवान येणारी पिढी कुस्ती क्षेत्राकडे येणार सुद्धा नाही. कुस्ती खेळाचा विचार सुद्धा करणार नाही असल्या जात काटिंगमुळे. त्यामुळे याचा विचार करून दोन्ही संघटनेनं समंजसपणानं 1 वर्षाला 1 स्पर्धा घेऊन महाराष्ट्र केसरी विजेत्याला 1 कोटी रुपये बक्षीस द्यावं अशा 4-5 मागण्या घेऊन मी लोकशाही पद्धतीनं उद्या सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे उपोषणाला बसणार आहे. माझा आवाज शासनापर्यंत पोहोचला नाही तर मग पुन्हा मुंबईमध्ये बसणार. कारण हे पैसे सर्व आमची पेन्शन असेल किंवा वजन गटात ज्यांचे नंबर बसेल त्याचे पैसे तर सरकार देतंय. आज सरकार संघटनेच्या वादात पडत का नाही? पण शेवटी सरकार पैसे खर्च करते आमच्यावर. आज महाराष्ट्र केसरीला पेन्शन चालू आहे, हिंदी केसरीला पेन्शन चालू आहे. त्यामुळे या गोष्टीचा विचार शासनाने केला पाहिजे आणि शासनाने यावर तोडगा काढला पाहिजे. ठीक आहे, पैलवानांचं नुकसान व्हायला लागले. बोंडवेजी तुम्ही थेट धमकी देताय की आता परिषदेच्या तिकडे जर जाऊन कोणी खेळलं तर त्या पैलवानांवर कारवाई होईल. काय तुमचं नेमकं म्हणणं आहे? याच्या मागचा बेस काय तुमचा? आता आज त्यांची पत्रकार परिषद झालेली आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ या स्पर्धेवरती काय केलं अजून आमची बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये निर्णय होईल. अजून अंतिम निर्णय आमचा झालेला नाही. परंतु मला असं वाटतं राज्य अजिंक्यपद स्पर्धा घ्यायचा त्यांना कोणताच अधिकार नाहीये. ती चक्क महाराष्ट्राची फसवणूक करता येते. मी अत्यंत जाणीवपूर्वक सांगतो, रोहित दादा असेल, शरद पवार असेल, बाळासाहेब बानगे असेल, सगळ्यांनी कुस्तीगीरांना अपडेट करून द्यावं की तुम्ही इथे विजेते झाल्यानंतर आम्ही तुम्हाला राष्ट्रीय स्पर्धेमध्ये पाठवू. तर आम्ही आज संघटना बंद करतो, आज आम्ही स्पर्धा बंद करतो. परंतु रोहित दादा, बाळासाहेब बानगे सगळ्यांनी लिहून दिलं पाहिजे की आमच्या स्पर्धेतले विजेते खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळतील. मी यानंतर जाहीर सांगतो की यानंतर आम्ही एकही स्पर्धा घेणार नाही. ठीक आहे काकासाहेब, एकतर ते म्हणतायत कारवाईच्या संदर्भात, दुसरा अधिकारच नाहीये. या सगळ्यामध्ये खऱ्या अर्थानं ह्या आखाड्यामध्ये जे राजकारण होतंय त्या राजकारणामुळे कुस्तीची पाठ लागतीये का, हा सवाल आहे. आणि हतबल झालाय का इथला पैलवान? त्याला कळत नाहीये कुठं जाऊ. नाही, पैलवानांचा हातबल नाही, पैलवान की खेळते. ते आता संदीप बोंडवेने सांगितलं की सीएम बनतो का ना अमुक बनतो. आम्ही आमचे खेळाडू बनवायचं बघा, बाकीचं जाऊ द्या. खेळाडू बनवा, चांगले चांगले महाराष्ट्राला मेडल देणारे खेळाडू बनवा. इथं जर हारवायला लागला तुम्ही, जर खेळाडूला अन्याय करायला लागला तर पुढे जाणार कसं तुम्ही? ही तरी सांगा. तिथं आता ते कोर्टात केस आहे, उद्या तुम्ही जिंकणार काय, बाळासाहेब जिंकणार काय? तुम्हाला जे कोर्ट देईल निर्णय त्या टायमाला तुम्ही जावा ना पुढे, आम्ही तुमच्या संग राहू. काय त्याच्यात आहे? खेळाडूंसाठी आम्ही तयार आहे. आम्हाला काही दुसऱ्याचं न्याय घेणं देणं नाही. पण ज्या त्याला कोर्टात नेम आहे, कोर्टामध्ये तुमची सुप्रीम कोर्टात केस चालू आहे. आता
तुम्ही किती जरी रिटून याला तर केस तरी तुमच्या बाजूने लागेल, नाही तर बाळासाहेबांच्या बाजूने लागेल तर दोघांच्या बाजूने कोणाच्या तर लागेल. आता ठीक आहे, त्याच्यासाठी माझ्याकडे वेळ कमी आहे. मला 2 पैलवानांना आता शेवटची संधी द्यायची बोलण्यासाठी. शिवराजकडे जातोय. शिवराज, या सगळ्या राजकीय साठमारीमध्ये कुस्ती चितपट होतीये का? त्या संदीप बोंडवेनी तळस साहेबांनी सांगायचं की कुस्ती झालीत का नाही झाली. ते त्यांनी स्वतः कुस्ती प्रेम केलेले आहे, कुस्तीमध्ये त्यांनी आयुष्य घालवलंय ना. तर त्यांनी सांगावं की कुस्ती चितपट झाली होती का नव्हती झाली. पंचांचा वाद बाजूला राहू द्या, स्वतःचं वैयक्तिक मत काय कुस्ती झाली का नाही झाली ते फक्त तुम्ही दोघांनी सांगावं. बरं, पण ह्या 2 संघटनांच्या वादामुळे कुस्तीला काय नुकसान होत आहे? 100% पैलवानांचं नुकसान होतं ना. आता सांगितलं ना, आता चंद्रहार दादांनी सांगितलं की बंदी इकडे घालतात, इकडे खेळलं नाही की इकडे बंदी घालतात. मग पैलवानांनी नक्की खेळायचं कुठं ना, हा ठीक आहे, मोठा प्रश्न निर्माण होतोय ना. बरोबर. आज खेळाडूंच्या समोर हा प्रश्न आहे. आणि मग या सगळ्याबद्दल ज्या प्रकारे हे सगळं सुरू आहे, रामदाजी बोला. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही इकडे खेळलं तर इकडे बंदी, इकडे खेळलं तर इकडे बंदी. नुकसान पैलवानांचं होतं. महाराष्ट्रापुरताच पैलवान राहिला नाही पाहिजे आमची अशी इच्छा आहे. म्हणून महाराष्ट्र फेडरेशननं, ऑल इंडिया फेडरेशननं परिषदला बरखास्त केलं. कोणी याचं नुकसान व्हावं नाही पैलवानाचं, म्हणून आम्ही संघाची स्थापना केली. ऑल इंडिया संघ आम्हाला मान्यता भेटली आणि आमचा महाराष्ट्राचा पैलवान उद्याचा आपला नॅशनल मध्ये जाऊ शकते, राष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळू शकते, ऑलिम्पिक मध्ये खेळू शकते. म्हणजे पैलवानाचं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही हे संघ स्थापन केला. अन्यथा समजा याचं आज यांचं वाला महाराष्ट्र परिषदचं ऍप्लिकेशन रद्द केलं, मग खेळाडून जायचं कुठं? ठीक आहे चंद्रहारजी, खेळाडूचं नुकसान होऊ नये, खेळाडूंचं नुकसान होऊ नये याच्यासाठी आम्ही सगळं करतो म्हणतायत. तुम्हाला पटतंय का? आणि या दोघांच्या साठमारीत, 2 संघटनांच्या साठमारीत खेळाडूंना काय भोगावं लागतंय? शिवराजने सांगितलं, शिवराज भोगतोय आज. उद्या इकडे खेळणारे पैलवान तर तिकडे खेळून दिले नाहीत तर तेही पैलवान भोगणार आहेत. अशा अनेक पैलवानांचं या दोघांच्या मध्ये हाल होणार आहेत. अक्षरशः इकडे खेळायचं का तिकडे खेळायचं. आणि खरं यात मी अजून दोन्ही संघटनेची लोक इथं आहेत. कुस्तीचं ह्यात नुकसान व्हायला लागले. परिषदेला पण माझी विनंती आहे आणि संघाला पण माझी विनंती आहे. महाराष्ट्र केसरी एक मानाची स्पर्धा आहे. मोठ्या प्रमाणात एकच स्पर्धा होते. आज रोहित दादांनी स्पर्धा घेतलेली आहे. मगाशी त्यांची मी प्रेस ऐकली. 2024चा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ झाला हे आपण सर्वांनी मान्य करूया. आणि 2025च्या महाराष्ट्र केसरीच्या डिसेंबर महिन्यात होणार आहे तो त्या रोहित दादांनी आयोजन करून संघानं त्यात परत इंटरफेअर न करता 2025चा एकच महाराष्ट्र केसरी होती अशी माझी भावना आहे. 2 दिग्गज आता आपल्या सोबत आहेत. माझ्याकडे शेवटचे 2 मिनिटं आहेत आणि त्याच्यासाठी दोघांनाही विचारतोय मी. पहिल्यांदा रामदास तडसजींना मला विचारायचं आहे, राजकीय अभिनिवेश, राजकीय शक्ती मिळवण्याचं हे काही साधन नाही, तो काय आखाडा नाहीये. राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून तुम्ही एक होऊन महाराष्ट्राच्या कुस्तीसाठी काम करणार आहात का? तुमची तयारी आहे का? आम्ही सदैव आतापर्यंत मला राजकारणात जे काही मिळालं, नगर परिषद पासून आमदारकीपासून तर खासदारकीपर्यंत, कुस्तीगीर होता म्हणूनच मला हे सर्व मिळालं. मी कुस्तीला कधी बैमान होणार नाही आणि कुस्तीसाठी जे काही करायचं असलं ते शेवटल्या क्षणापर्यंत मी करणार आहे. मी आपल्या छोट्याशा गावात एक कुस्तीगीर विदर्भातले तयार व्हावं म्हणून इंटरनॅशनल एक स्टेडियम मी बांधलं, जे महाराष्ट्रात कुठंच नाही. माझी एकच इच्छा आहे का इथला पैलवान हा उद्याचा ऑलिम्पिक मध्ये गेला पाहिजे. खाशाबा यादव नंतर ठीक आहे, म्हणजे तुमची 2 पावलं पुढे टाकायची तयारी आहे. काकासाहेब, तुमची 2 पावलं मागे यायची तयारी आहे का? सगळा राजकीय अभिनिवेश, अंतर्गत स्पर्धा बाजूला ठेवून, साठमारी ठेवून कुस्तीसाठी एकत्र याल का? हा, यावं लागेल ना. स्वतंत्र एकत्र तुम्हाला येणं गरजेचंच आहे. राजकारण बाजूला ठेवा. सगळ्या गोष्टी हे राजकारण करायला लागलेत ना, त्याच्यामुळे ते म्हणजे पैलवानांचं नुकसान होतंय. जे आता चंद्रहार बोलला बरोबर आहे ना. तुम्ही 4 वेळा जर खेळायला लागला इकडे बी नाही. आता गेल्या वर्षी आमचे पोरं खेळले नव्हते, काही खेळले नाहीत. आता संदीप बोंडे काय बोलतोय की आमचा एक आता मुलगा आहे त्याला नाही खेळू दिलं, त्याने काहीच नाही केलं. ते नॅशनलचा मेडलिस्ट आहे, त्याने नॅशनलचं मेडल घेतलं म्हणून त्याला खेळू द्यायचं नाही का? ठीक आहे. आणि हीच म्हणजे भावना तुम्ही आहे आमच्या काकासाहेब, हीच भावना आहे सगळ्यांची की आज ह्या खेळाचं नुकसान होता कामा नये. या 2 स्पर्धांच्या वादामध्ये महाराष्ट्राचे महाराष्ट्र केसरीची जी एक प्रकारची उंची आहे त्या उंचीला कुठेही नख लागता कामा नये, प्रतिष्ठेला नख लागता कामा नये, ही सामान्य जनांची भावना आहे. आपण पोलच्या माध्यमातून बघूया
जेव्हा आम्ही प्रेक्षकांना हा प्रश्न विचारला की आज राजकीय आखाड्यात कुस्ती चितपट होतीये का, तर बघा प्रेक्षकांना काय वाटतंय आणि याचा विचार आपण सगळ्यांनी करायला हवा. 82% लोकांना वाटतंय होय, या दोन संघटनांच्या राजकीय आखाड्यातल्या कुस्तीमध्ये कुस्तीची पाठ लागते, कुस्ती चितपट होतीये. ती होऊ नये. कुस्ती आपला खेळ आहे, तो बहरत राहावा, वाढत राहावा, हीच अपेक्षा आहे. आज या चर्चेमध्ये आपण सगळेजण आलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. बडे मुद्देमध्ये आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.